जातीच्या पाठीमागे उभा राहून जातीचं रक्षण करायची. आता जात सांभाळ, तुम्हाला जात सांभाळायची, जातीची सेवा करायची संधी आली. अशी संधी पुन्हा नाही. या संधी जर तुम्ही जातीचं रक्षण नाही केलं, त्याच्या पाठीशी उभा नाही राहिला, मरेपर्यंत हा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ह्यो शब्द मी तुम्हाला हात जोडून सांगतो. शेवटी काही झालं, तुम्ही कोणत्याही पक्षात असला, विरोधात असो किंवा सत्तेत असो, तुम्ही आमचेच आम्ही तुमचेच हे लक्षात ठेवा. सगळ्या पक्षातल्या विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना पुन्हा तीच शब्द वापरतो की शेवटी तुम्ही ज्येष्ठ आहेत, मोठे आहेत, समाजाचे मार्गदर्शक आहेत. समाजाचा मेन आधार तुम्ही श्रीमंत मराठी, राजकारणी मराठी. प्रत्येक लेकराला आणि या समाजाच्या जातीला आधाराचा हात द्या. तुम्ही सगळ्यांनी तिरस्कार करायची वेळ नाही. मनात काही मतभेद असेल तर ती वेळ नाही. खूप अटीतटीचा सामना आहे, खूप आता अटीतटीचा सामना आहे. त्यामुळं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, श्रीमंत मराठ्यांनी, राजकारणी मराठ्यांनी समाजाच्या, लेकराच्या आणि समाजाच्या पाठीवरती बळ देणारा हात टाकणं गरजेचं आहे. पाठीवर हात फिरवणं आता गरजेचं आहे. कारण समाजावर संकट घोंघवतोय जाणून बुजून. आता मात्र समाजावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवावंच लागणार आहे. ही तुम्हाला माझी अंतर्वालीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला, श्रीमंत मराठ्यांना हात जोडून विनंती, काना डोळा करू नका. तुम्हाला हे समाज या योग्य वेळेला साथ दिल्यामुळे कधीच विसरणार नाही. गरीब मराठ्यांवरती अत्याचार, अन्याय व्हायला लागला, त्यावेळेस जर तुम्ही साथ दिली, ह्यो राज्यातला करोडो मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. म्हणून मतभेद, मनभेद बाजूला ठेवा, पक्ष बाजूला होता. योग्य वेळ आता तुम्हाला करोडो मराठ्याला साथ द्यायची, तीच माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी साथ द्या. एवढी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. आणि मराठ्यांनाही सांगतो, कुणीही वाईट वेळाकडे वागायचं नाही. शांततेत गाड्या हाणायच्या, शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे यायचं, शांततेत आंदोलन करायचं. आपल्याला कोणी रोखू शकत नाही. आझाद मैदानला आंदोलन, आमरण उपोषण कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे. माननीय न्यायालय आपल्यालाही न्याय देईल, आपले वकील न्यायालयात जाणार आहे. त्याच्याबद्दल काही चिंता करायची गरज नाही. पुढचं पुढे बघू.